गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. गप्पांचा टीम गप्पांच्या तर्फे मी नरेंद्र फडके आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या गप्पांच्या 40व्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत सुप्रसिद्ध नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका आणि अभिनेत्री सोनियाजी परचुरे. त्यांचे आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. मी टीम गप्पांच्या वतीनेही त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची टीम जी आता आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची झाली आहे. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे आर्थिक बळ आपल्या मागे उभं असतं त्याचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच ईशा टूरच्या संचालिका ईशा परब, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत, त्यांचेही आभार. तसेच या हॉलमधील सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओमकार कॅटरर्स यांचेही आभार. मी आता गप्पांच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री जितेंद्र वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या पाहुण्या सुप्रसिद्ध नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका आणि अभिनेत्री सोनिया परचुरे यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. आता मी आमच्या टीम गप्पांच्या टीमचे मेंबर अद्वैत मळेकर यांना विनंती करतो की त्यांनी सोनिया परचुरे यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करावे. ॲडव्होकेट गजरे सर यांनी स्वलिखित त्यांची जी पुस्तकं आहेत त्यांना आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या आहेत त्यांना देऊन त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि त्यांनी त्यांचं गिफ्ट त्यांना अर्पण करावं. सुलेखनकार पिनाक रिसबूड यांनी एक विशेष भेटवस्तू आणलेली आहे, पण ते काही कारणामुळे आज येऊ शकले नाही आहेत. तर ती भेटवस्तू देण्यासाठी मी शिरीष जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे तसेच ईशा टूरच्या संचालिका ईशा परब यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सर्व मान्यवरांचे आभार. मी सर्व प्रयोगांना विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावे. मी आता संपूर्ण टीम गप्पांची जी इथे आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. रश्मी जोशी, अद्वैत मळेकर, शिरीष जोशी, भाग्यश्री कासार, घनश्याम दीक्षित,
अर्चना देशपांडे जोशी आणि आजचे मुलाखतकार अमेय रानडे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन फोटोसाठी यावं. आणि मी नरेंद्र फडके. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात गप्पांचा. चला आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आता मी कार्यक्रमाची सर्व सूत्रे आजचे मुलाखतकार अमेय रानडे यांच्याकडे सुपूर्द करतो. आणि आवर्जून उल्लेख करावासा आहे की आपल्या गप्पांचा व वाचनाचा यूट्यूब चॅनल आहे. त्याला तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार मंडळी. करायची सुरुवात. सोनियाताई समोर आहेत म्हटल्यानंतर आम्ही इथे असे खुर्चीमध्ये बसून काय करतोय अशी पहिली शंका तुमच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. कारण रंगमंचावर आल्यानंतर मग तो कुठलाही रंगमंच असो, सोनियाताईंची एंट्री रंगमंचावर झाल्यानंतर जी काही त्यांची मांडणी असेल नृत्याच्या माध्यमातून, त्या मांडणीच्या सादरीकरणानंतर समोर बसलेल्या सगळ्याच रसिकांच्या मनातली जी भावना नेहमी इतकी वर्ष राहिलेली आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मुद्दाम कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हे पहिलं वाक्य सांगितलं की आम्ही इथे बसून काय करतोय हा कदाचित प्रश्न पडण्याची तुम्हाला शक्यता आहे. पण याचं उत्तर काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे आजच्या या गप्पा असणार आहेत. कुठल्याही कलेच्या सादरीकरणाच्या वेळेला, मग ते गाणं असो, ते नृत्य असो, कुठलीही कला असो, त्या प्रत्येक सादरीकरणाच्या मागे काहीतरी एक चिंतन असतं, काहीतरी विचार असतो. हा विचार नृत्याच्या माध्यमातून प्रकटीकरण करत असताना कसा असतो, कसा केला जातो, त्याची प्रक्रिया काय असते, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण सोनियाताई करणार आहोत. खूप खूप स्वागत. आपल्या ठाण्यामध्ये आपण आहोत, बरोबर की नाही? त्यामुळे इथे बसलेले सगळे जे आहेत त्याच्यापैकी अनेकांच्या मनातली जी भावना आहे की आम्ही त्या छोट्या सोनियाला कदाचित पाहिलेलं होतं, बरोबर की नाही? हात वर करा. बरोबर. आठवणीतलं ठाणं तुमच्या, तिथपासून सुरुवात करू आपण. या गप्पांचा आणि तुमची सैव वाचनाचा या टीमचे मनापासून आभार मानते की पुन्हा एकदा मला इथे तुम्ही बोलवलत. वाचनाचा पण सुरुवात झाली. जितेंद्र वैद्य यांचे मी आभार मानते. खूप छान अनुभव होता माझ्यासाठी तो. आणि मला माहितीच होतं की गप्पांचा मध्ये तुम्हाला आता बोलवणार आहे आणि मी ठरवून ठेवलं होतं की हो म्हणायचं. त्यामुळे आणि इतकं व्यवस्थित त्याचं आयोजन आहे. त्यामुळे मला तर हल्ली ह्या सगळे जी छोटी छोटी आयोजन असतात ना, त्यांनी मोठ्या मोठ्या इव्हेंटवाल्यांची वर्कशॉप्स घ्यावीत की काय असा एक प्रश्न पडायला लागलाय की कसं नियोजनबद्ध वागायचं असतं, कसं पाहुण्यांचं स्वागत करायचं असतं. फार बोजवारा नसून सुद्धा मनातली प्रेम भावना फार महत्वाची असते, आपुलकी फार महत्वाची असते. आणि त्यामुळे मी इथे बघते की आल्यापासनं ते बरोबर सगळं दिलं गेलं. मग आधीच फोटो काढले, ते मला आठवण झाली की आपण ते विधी आधीच करून घेऊया, मग वरमाला नंतर घालूया. तसं मग आता आपण एकमेकांना वरमाला, विधी झालेले आहेत आता सगळे. अतिशय उत्तम आहे ही कल्पना, मला खरंच आवडली. लहानपणीचं ठाणं खूपच छान. म्हणजे एक तर ब्राह्मण सोसायटीत माझं बालपण गेलं, त्यामुळे सगळ्यांचे स्वतःचे वाडे. मला जेव्हा पुण्यातले लोक सांगतात आम्ही वाडा संस्कृतीत, आम्ही पण वाडा संस्कृतीतच वाढलो असं मला त्यांना सांगावं असं वाटतं. आम्ही पण छान वाड्या बिड्यांमध्येच राहत होतो, भरपूर झाडं. आणि मला नेहमी असं वाटायचं की माझे दादा ताई दोघंही समोर बसलेत. अगं सोनी, आपल्याकडे चिक्कूचं झाड होतं, तर मला ते सारखी खंत वाटते की ते राहिलं चिक्कूचं झाड आपल्या वाड्यातलं, आपलं बघायचं, कारण ते त्याच्या आधी कापलं होतं. सो खूप छान माझ्या आठवणी आहेत. मला आठवत, मी या वाड्यातनं त्या वाड्यात कधी चपला घालून गेलेले मला आठवत नाही.
त्यामुळे जमिनीशी नातं माझं फार लहानपणापासूनच आहे. त्यामुळे जमिनी बागडत उड्या मारत जायचं. आम्ही ती प्रार्थना म्हणतो की समुद्र वसने देवी पर्वत असताना मंडळी विष्णुपती नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे, की मी तुझ्यावर आता खूप नाचणार आहे, थैथयाट करणार आहे, तर हे धरणी माते मी आधीच तुला नमस्कार करते. तर तसं काहीतरी, आणि इतकं लयदार आणि सुरेल बालपण मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. की अतिशय म्हणजे माझे पालक, माझी ताई, माझा दादा, माझे वडील, माझी माझी मैत्रीण पण आली आहे, सुनीता बालमैत्रीण. छोट्या छोट्या गोष्टी होत्या. पहिला पाऊस कधीही मी नाचत बागडत त्याच्यात खेळल्याशिवाय मला आठवत नाही. आणि मग ते काय देतं, तर आज खळे काकांचा जो कार्यक्रम केला की श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा, तर रिमझिम रेशीम धारा प्रत्येक विरकरांच्या छतावरचं, शेवड्यांच्या छतावरचं, कानड्यांच्या छतावरचं टिपटिपलेलं पाणी पाहिलंय. सो व्हिज्युअल्स जी मला बालपणाने दिली, की किंवा पाण्यात उड्या मारायच्या, बदा चिखलात उड्या मारायच्या म्हणजे काय, त्याचा रेझिस्टन्स काय असतो, काय उडतं अंगावर, उडल्यावर काय, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ज्या मी अनुभवल्या. आणि त्यात असं होतं की समोर देऊळ, देऊळ म्हणजे कीर्तन, हनुमान जयंती, पहाटे 4ला उठून झोपेत तात्या म्हणजे माझे वडील मला उठून आंघोळ करून आम्ही फक्त असे बसायचो. पण जय जय राम कृष्ण हरी कळत काही नव्हतं. पण हे काहीतरी सुंदर आहे आणि हे काहीतरी मनावर अतिशय खोलवर परिणाम करतंय हे कळत होतं. मला आठवतंय आमच्या इथे मागी गणेशोत्सव मंडळ आहे आणि जिथे मला वाटतं 60व्या वर्षी पंडित भीमसेन जोशींचं गाणं ठेवलं होतं. मला आता आठवलं तरी शहारा आहे तो, की ते गाणं ठेवलं होतं आणि अक्षरशः की थांबायचं गाणं आहे अण्णांचं वगैरे असं लोकांना, तरी काही लोक गेलीच, म्हणजे त्यांची वेळ झाल्यावर गाणं पिणं ठीक आहे पण आम्ही जातो असे करून काही लोक गेली, पण काही लोक थांबली होती आणि मला प्रचंड झोप येत होती. आणि मला माझे वडील म्हणाले, बाळा ताई तुला हे ऐकायचंय. कळत काही नव्हतं पण ताई तुला हे ऐकायचंय. हे काय होतं तर किती सुंदर आहे ही गोष्ट. किंवा शाळेमध्ये मला आठवते, शाळेमध्ये मी 6वीत होते आणि मी 9वीतल्या मुलींची कोरिओग्राफी करत होते. मला मेरे देश की धरती कोरिओग्राफ करायला सांगितलं होतं आमच्या बापटबाईंनी. आता म्हणजे जे ऑर्केस्ट्रा में मेरे देश की धरती सोना धन त्याला धंग धंग अख्खं गाणं हा बीट आहे आणि काही ते कळायचं नाही. पण बाबा 20 मुलींना घेऊन त्या माझं ऐकतील की नाही मला माहित नव्हतं, पण बाईंनी सांगितलंय ना त्यांचं ना, केवढं मोठं तुम्ही ऐकलं असेल गाणं, तर केवढं मोठं गाणं आहे. 3-3 कडव्यांचं गाणं मी तेव्हा कोरिओग्राफ केलं. मी आत्ता परवाच मी एका मुलाखतीत सांगितलं की दिग्दर्शक सगळ्यांचा जे करतात त्यांचा रोष पत्करून सांगते की दिग्दर्शन असं, आता मला वाटलं असं नाही आहे दिग्दर्शन, तुम्ही दिग्दर्शक असावं लागतं. आणि ते काय असतं हे असं सांगू नाही शकत. पण मी तेच म्हणते की मी 8वी मध्ये होते, मला कळत नव्हतं की एक रंगमंच म्हणजे एक चौकोन असतो किंवा आयत असतो, त्याला 4 बाजू असतात, त्याला पुढून एंट्री घेऊ शकतो, मधनं एंट्री घेऊ शकतो, शेवटनं, हे मी आत्ता तुम्हाला सांगू शकते. पण तेव्हा कळत नव्हतं. माझ्याकडे फक्त एक असा चौकोन होता आणि मी बिंदास सांगत मुलींना, तुम्ही इकडे या, 4 मुली अशा उभे राहा आणि मग हे अंतर ठेवा. हे मी का सांगत होते, मला कुणीही शिकवलं नव्हतं. पण मला ते अजिबात, मी आत्मस्तुती करत नाहीये, मी सत्य सांगतेय. असं होतं ना की म्हणजे मी चंद्रकांत कुलकर्णींना बघितलंय. भक्तिताईंचं नाटक चंदू बसवत असताना भक्तिताई टॉपच्या अभिनेत्री, म्हणजे त्या बोलतील ते शब्द सगळे झेलणार. आणि 25 वर्षाचा चंदू नाही हो भक्तिताई तिकडे नाही हो, तिथून इथे या. पण भक्तिताई ऐकत होत्या, कारण नटाला दिग्दर्शकाची किंमत कळत होती की एक माणूस चित्र काढतोय आणि त्याचं डेअरिंग आहे की हे चित्र असंच आहे, हे असंच व्हायला पाहिजे, हे ज्याला ठामपणे वाटतं तो दिग्दर्शक. असं बालपणातनं ते खुलत गेलं. बालपण फुलत गेलं. आठवणी इतक्या आहेत बालपणीच्या, म्हणजे फक्त सोनियाजींच्या
ठाण्यातले दिवस याच याच्यावर एक आपला गप्पांचा कदाचित होऊ शकेल. पण एक फार महत्वाचा मुद्दा, एक शब्द त्याच्यामध्ये मिळाला, तो म्हणजे जी लहान असताना तुमची पद, आता पदच म्हणूया त्याला आपण, त्या आवारामध्ये ज्या पद्धतीनं ज्या लयीमध्ये उमटत गेली, त्या पदांना नंतर लालित्य मिळालं, ते तुमच्या या कलेकडे गेलेल्या प्रवासानं. तो प्रवास म्हणजे नृत्याकडचा प्रवास कसा सुरू झाला? खरं तर माझी आमचा मुळेवाडा आणि डायगनल अपोजिट माझी आत्या राहायची, माझा सख्खा आते भाऊ. मी सारखी आत्याकडे जायचे आणि तेव्हा ते LP प्लेअर होता. तर ते शशिकांतदाराचं, आमच्या म्हणजे शशिकांत मुळे माझ्या आतेभावाचं नाव, तर ते गाणं सारखं लावायचं, तो ते मन डोले मेरा तन डोले, आणि ते लागलं की मी गिरक्या घ्यायला लागायचे. माझी माझी फिरत असायचं. त्यांनी किंवा तो सितार वाजवायला बसला, मला अट्रॅक्शन वाटायचं सितारीच्या त्या वरच्या त्या ज्या खिट्ट्या असतात त्याला तो जुईचा गजरा लावायचा रोज. तर मला त्या गजऱ्याचं अट्रॅक्शन असायचं की क्या बात आहे, काय मस्त दिसतंय हे, मला पण हवाय तो गजरा, असं मला रोज वाटायचं. तर ते मी त्याचा रियाज, मी आमच्या घरातलं मला नाही वाटत कोणी समोर बसून त्याचा रियाज ऐकला असेल, पण मी ऐकलाय. मला कळत नव्हतं काही, पण मी ते ऐकायचे. सो त्याला असं वाटलं की अरे हिला गती आहे किंवा हिला समजतंय लय तालातलं, म्हणून मग तो आमच्या वडिलांकडे आला, म्हणला तात्या अरे हिला बहुतेक हे आवडतंय सगळं, तर तू क्लासला टाक तिला. आणि मग आमच्या घराच्याच बाजूला पूनम मुर्डेश्वर, मग घरात थोडीशी चर्चा झाली. मला वाटतं ताईला पण कधीतरी पूर्वी नाच शिकायचा होता, पण तिला ती परवानगी नाही मिळाली. पण मला सुदैवाने म्हणली नाही, मला नाही शिकता आलं, म्हणून सोनीला शिकू देत. सो हे छोटे छोटे डिसिजन्स पण मला मोठे वाटतात फार, की सो बाजूलाच आमच्या तो पूनमतेचे वर्ग होते भरतनाट्यमचे, आणि म्हणून मी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. की असं नाही, तेव्हा काही कळत नव्हतं. आताच्या पालकांचं कुठलं घराणं वगैरे असं तर काहीच कळायचं नाही. तुम्हाला कुठलं हवंय असं मी विचारते, कारण काही कोणालाच माहित नाही, त्यांनाही माहित नाही ते काय बोलतात, काय अर्थ नसतो त्याला. पण तसे तेव्हाचे पालक नव्हते. आपल्याला एखाद्या गोष्टीतलं कळत नाही याची जाणीव असलेले पालक होते, की आपण ज्याच्याकडे शिकवायला पाठवतोय त्यांना त्यातलं कळतं हे आधीच ठरवा. तुम्ही ठरवा मनाशी त्यांना कळतं का, ठरलं की तुम्ही त्याच्या, आणि मग एकही प्रश्न विचारू नका. अशा काळात मी जन्माला आलेली असल्यामुळे सुदैवाने मग त्या क्लासला मी गेले. कुठलं घराणं हा शब्द डायरेक्ट न विचारणारं घराणं तुम्हाला मिळालं, हे फार महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि मग माझा प्रवास सुरू झाला आणि माझे कार्यक्रम सुरू झाले. आणि या सगळ्या प्रवासात पण आज ताई दादा समोर बसले त्यामुळे मला उल्लेख, आमच्याकडे असं की आमची आई, मी खूप लहान असतानाच देवाघरी गेली, त्यामुळे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन ॲट माय होम. पण क्लासला सोडणे, कार्यक्रमांना सोडणं, अमुक तमुक त्याची वेळेत फी भरणे, या सगळ्याची जबाबदारी माझ्या मोठ्या बहिणींनी म्हणजे संपदा मुकादम त्यांच्यासाठी एकदा तिने घेतली. आणि म्हणजे माझा भाऊ पण अनिश मुळे कुठेही कधी सोडणं आणणं, कुठेतरी कार्यक्रम सुटला तिथनं सायकलवरनं मला घ्यायला येणं. म्हणजे आता प्रत्येक जेव्हा प्रश्न विचारतात ना मोठे भाऊ, मी का जाऊ, मला का, तर असं अरे माझ्या दादानी आणि ताईनी हातला एकही प्रश्न विचारला नाही, म्हणून मी आज तुमच्या समोर इथे मला मुलाखत देऊ शकते इथे बस. आणि माझे वडील ज्यांचा शास्त्रावर प्रचंड, सायन्सचे प्रोफेसर होते, त्यामुळे शास्त्रावर प्रचंड विश्वास असल्यामुळे दुसऱ्या शास्त्रावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. सो मला हे आठवतंय की एकदा मंगलगाणी दंगलगाणी मधले काही लोक विचारायला आली होती की सोनिया नृत्य करेल का आमच्या वाद्यवृंदात, किंवा आणि असं काही छोट्या छोट्या गोष्टी. तेव्हा त्यांनी हे सांगितलेलं उत्तर मला आठवतंय की ती ना क्लासिकल शिकते आणि बहुतेक ते असं नाचण्यासाठी ती नाही शिकत, ती काहीतरी वेगळं शिकते. असं हे सेफ वातावरणात मी शिकले. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की माझा गुरु फार महत्वाचा वाटतो मला, पूनमते, जिच्याकडे मी भरतनाट्यम शिकत होते. तिनेच मला कथ्थक शिकवायला सुरुवात केली, कारण ती गोपीजींकडे थोडंसं शिकली होती. ती म्हणली गोपीजींची स्टाईल तुला थोडी शिकवते. शिकवता शिकवता तिच्या लक्षात आलं की अरे हिला गती आहे कथ्थकमध्ये. तेव्हा तिने प्रामाणिकपणे सांगितलं की बाळा आता मला ना एवढंच येतं शिकवता कथ्थक, ह्याच्या पुढे तुला शिकायचं असेल तर तुला वेगळीकडे शिकलं पाहिजे. मला हे तर भोंगा घेऊन फिरत सांगावं असं वाटतं गावोगावी, की आपल्याला काहीतरी येत नाहीये,
आणि आपल्याला येत नाहीये त्यामुळे आपण दुसऱ्याचं नुकसान करू नये, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि हाच खरा गुरु असं मला वाटतं. सो तिने म्हणून डॉक्टर मंजिरी देवांकडे मला शिकायला पाठवलं. स्वतः मला हाताला हात घेऊन गेली की मंजिरी हिला शिकव, हिला कथ्थक शिकायचंय. आणि मग बाईंकडे मी विधिवत अलंकारपर्यंत शिक्षण घेतलं. मग त्याच्यानंतर शिकून झाल्यानंतर कळलं की आपल्याला काहीच येत नाहीये. एकच फक्त मध्ये डॉक्टर मंजिरी देव हे नाव ठाणेकरांना सुपरिचित आहे. ठाणे भूषण असणाऱ्या डॉक्टर मंजिरी देव म्हणजे एका वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणायचं तर मुर्डेश्वरांकडून पुन्हा एकदा देवाकडेच तुमची प्रतिष्ठापना झाली असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि आता सध्या आहे त्याच आळवणी करणाऱ्या एका कीर्तनकाराकडे म्हणजे पंडित सुरेश तळवलकरांकडे. तर काय सांगत होते? भरतनाट्यम कडून तुमचा प्रवास कथ्थककडे झाला. गुरूंनी तुम्हाला मंजिरी देवांकडे मला आठवायला माझंच होय. करिअर सांगते मी. हा करेक्ट. सो अलंकार झाल्यानंतर मला लक्षात आलं की नाही, वाक्य बरोबर लक्षात ठेवतात ना आपण. सोखंद रसे घेत आपले. कधी लक्षात आलं सांगते. पहिलं मला कमर्शियल काम सुद्धा आपल्या ठाणे शहरानेच दिलं. राम मराठे संगीत महोत्सवात मला बोलवलं आणि स्थानिक कलावंतांच्या यादीत नाही. 3 दिवसाचे कार्यक्रम असतात. पहिल्या दिवशी स्थानिक ठाण्यातले कलाकार आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बाहेरचे कलाकार. सो एकदाच मला बरं वाटलं. मला मला माहेरी आहे म्हणून बोलवलं नाही, मला बाहेरचं म्हणून बोलवलं. मला तेव्हा 10,000 रुपये मानधन दिलं होतं. मी वा खरंच क्लासिकलसाठी मानधन देऊन बोलवणारा मला पहिला कार्यक्रम 22 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि खूप आनंद वगैरे झाला. ते सगळं मला लेटर आलं ऑफिशियल वगैरे सगळं छान मस्त फर्स्ट क्लास. मी जेव्हा एंट्रीला उभी राहिले म्हणजे असं पोटात गोळा आला की बाप रे, आत्तापर्यंत काय चाललं होतं? ब्राह्मण सोसायटीतला गणेशोत्सव, शाळेचे विद्यार्थी, नातेवाईक, ताई आणि दादाचे कॉलेजचे मित्र सगळे आपलेच. ए सोनी छान, जे आपल्याला करता येत नाही ते हिला येतंय का, छानच करते असं. पण पैसे देऊन बाकायदा मानधन देऊन तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बोलवलं जातं त्या दिवशी मला त्या जबाबदारीची जाणीव आली की आपल्यासाठी कोणीतरी आपल्या खिशातनं पैसे काढून दिलंय आणि नाव आय हॅव टू व्हॅल्यू दिस. मग सगळे प्रश्न पडायला लागले की साथीदार काय आहेत माझ्याबरोबर, मी काय करते, मला काय येतं, मला जे येत असलेल्या भागातलं मला काय दाखवायचंय जे लोकांना आवडेल. आणि तिथून खरा तर माझा प्रवास झाला. क्या बात. प्रवास सुद्धा व्यावसायिक म्हणूया आपण, एक वेगळ्या प्रकारचा व्यावसायिकच प्रवास म्हणूया हा. ठाण्यातून आणि ते सुद्धा पंडित संगीतभूषण पंडित राम मराठे या नावाशी जोडल्या गेलेल्या संगीत महोत्सवातून सुरू होणं हे सुद्धा आयुष्याचं एक प्रकारचं भाग्यच खरं अर्थ म्हणायला हवं आणि ते सुदैवाने तुम्हाला मिळालं. या पुढच्या टप्प्यामध्ये अनेक कार्यक्रमांना तुम्ही पुढे सुरुवात केली, परफॉर्मन्सेसला सुरुवात केली, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मग भारतात असो भारतातले वेगवेगळे संगीत महोत्सव तुम्ही गाजवलेत. पण मला विशेष उल्लेख करायचा आहे तो म्हणजे परदेशात सुद्धा वेगळ्या प्रकारचं काम तुम्ही करून दाखवलं. वैशिष्ट्यपूर्ण काम परदेशामध्ये तुम्ही केलं, ते कुठलं? मी माझ्या मते तरी मी अजून कामच केलंय, वैशिष्ट्यपूर्ण केलंय की नाही खरंच कल्पना नाही. पण हो म्हणजे परवाच मी जावेद अख्तरांचं एक वाक्य त्यांचं मुलाखत ऐकतो, ते म्हणले की जो जो माणूस स्ट्रॉंग असतो किंवा ज्याला म्हणजे ताकद असते ज्याच्या विचारांमध्ये, तो काय करतो की त्याला पटलं नाही तर तो नाही सांगतो. आणि तो कोणाला नाही सांगू शकतो? आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला. आणि ज्याला उगाच काही माहित नसतं आणि रोग जमवायचा असतो तो आपल्यापेक्षा छोट्या माणसाला नेहमी नाही म्हणतो. सो पहिला माझा अमेरिकेचा दौरा मला आठवते, LA मध्ये माझा सोलो परफॉर्मन्स त्यांनी ठेवला होता आणि अक्षरशः मी त्यांना अहो नाही तुम्ही ठेवा, तुम्हाला आवडेल वगैरे असं सगळं. आणि मग त्यांनी ठेवला फायनली. आणि मग ते म्हटले आम्ही एकाच, सगळं झालं, जमलं, सगळं जुळलं की आता मी जाऊन तिकडे सोलो करणार. तर त्यांनी मला अशा अट घातली की काय ना ते क्लासिक, नेहमीच क्लासिकल कोणी बघत नाही हो.
त्यामुळे काय करा तुम्ही क्लासिकल नंतर ना तुम्ही एक लावणी करा, म्हणजे छान धूप लावून मस्त गोडाधोडाच्या जेवणाला एकदम काहीतरी माशाची तुकडीच हवी आहे आम्हाला असं म्हणण्यासारखं आहे ना. हे कुठे मध्येच आता ते वेगळं हे वेगळं. तर म्हणलं नाही हो, नाही जमणार. ते म्हणले मग शक्य नाही कार्यक्रम करणं. म्हणलं काहीच हरकत नाही. मग ते म्हणले अरे मग पॅकच झालं सगळं, काहीच हरकत नाही म्हटल्यावर ते म्हणले नाही म्हणजे तसं ठेवूया. म्हटलं हा तेच. आणि तुम्हाला जर कंटाळा आला ना तर तुम्ही उठून जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण नाहीच येणार कंटाळा, कारण ती व्यवस्था आणि काळजी 4000 वर्ष लोक घेत आहेत. तुम्हाला कंटाळा येणार नाही याची. तुम्ही काय सांगता कंटाळा येईल? फक्त त्या परंपरेने आणि त्या निष्ठेने, त्या श्रद्धेने, त्या गुरुकृपेने तुम्ही जर गोष्टी केल्यात आवडणारच आहे. माझ्याही हातात नाही आणि तुमच्याही हातात नाही. हा परदेश दौऱ्याचा अनुभवाचा प्रश्न विचारायचं कारण असं होतं मंडळी, एका दौऱ्याचा अनुभव त्यांनी आता सांगितला, पण कला सादरीकरण करत असताना आपलं स्वतःचं स्वत्व आणि तत्व या दोन्ही गोष्टी खऱ्या अर्थानं आता त्यांनी ज्या सांगितल्या, की अशा देशांचा दौरा तुम्ही केलात की तिथे कदाचित नृत्य आपलं माहितीही नव्हतं. बापरे, अगदी. ग्वाटेमाला, हा, सेंट्रल अमेरिका. तो अनुभव. नाही काय बोलतात तेच कळत नव्हतं आम्हाला. ते आमच्याशी काय बोलतात आणि आम्ही त्यांच्याशी काय बोलतोय खरंच काही कळत नव्हतं, कारण ते स्पॅनिश सोडून जाम काही बोलत नाहीत. आणि आपल्याला काय येईल ना स्पॅनिश, म्हणजे आवडीसाठी आपलं काहीतरी थोडंसं शिकलं असेल तर. पण म्हणजे एकदा आम्ही त्यांना लाईट ऍडजस्ट करायला सांगतो, ते लाईटचे तर काय कसं सांगणार, हा आम्हाला इथे स्पॉट हवाय आणि काही वैताग येत होता आम्हाला. म्हणजे आम्ही ते गुगलवर सर्च करतो तर त्याचा अर्थ असा आला की यहाँ पे काय म्हणजे आता हिंदी पण माझं भयानकच आहे त्यामुळे, पण म्हणजे इथे दरोडा पडणार आहे इकडनं पळून जा. म्हटलं हे काय अर्थ आलाय, असं नाही आम्हाला सांगायचंय. म्हणजे इतकं विअर्ड होतं ते सगळं की आम्हाला ते सांगत होते की काहीतरी असं त्यांनी सांगितलं. म्हटलं काय, ते म्हणले नाही सावकाश जा, इथे कधीही पळवतात मुलींना. काय असं झालं आम्हाला. इतका 100% जिथे क्राईम रेट आहे असा तो होंडुरास. आणि मी मोठ्यांनी बोलतेय का हो फार. आणि काय व्हायचं, आम्ही त्या थिएटर्सना पोचायचो आणि अक्षरशः काळं कुत्रं नाही त्या थिएटरमध्ये. म्हणलं कोण येणार आहे आपल्याला बघायला. पण 6, 6:15 वेळ झाली की पॅक. आणि ते म्हणजे मला खरंच की तहानलेल्याकडे काय तहानलेल्यासाठी घनाने बरसावं आणि तहानलेल्यानी विहिरीकडे जावं, तसेच तितका प्युअर संबंध. मला क्लासिकल डान्स बघायचा आहे, आम्हाला क्लासिकल डान्स करायचा आहे, एवढाच संबंध होता आमच्यातला. कोणी कोण सोनिया परचुरे माहिती नाही, काय कथ्थक माहिती, कोण राधा, कोण कृष्ण, काही माहिती नाही. पण ते स्पॅनिश मध्ये आता पनिया भरन चले नार नवेली. नवेली म्हणजे काय, पनिया म्हणजे काय, हाही त्यांना आणते काहीतरी आता असं काहीतरी ते सांगायचं. म्हणजे त्याचं म्हणजे ते सांगताना एक आपल्याला होतं ना की म्हणजे समजा आता जसं एक आत्ता बोलले तसं एक माझ्या पण मनात की आपल्याकडे आल्यात, हो म्हणजे मी पण ऐकते त्यांचं मला तसं की एक राधाचारी हे जेव्हा निवेदक सांगत असताना पण आमच्या मनामध्ये जे तरंग उठतात, काहीच नाही ना, शून्य कळत होतं ते काय. म्हणजे आपण जे करतो तेच. पण अप्रतिम अनुभव होता. अतिशय लोकांनी प्रेम केलं, कारण नॉन बायस्ड, नॉन जजमेंटल, कोणी फोन मध्ये बघत नव्हतं. मला आठवतंय ते असे म्हणजे आता ऑपेरा हाऊस वगैरे तशी तिकडची थिएटर्स आहेत अतिशय सुंदर. तर त्यामध्ये असं अशी ज्या गॅलरीज होत्या तर एक स्वीपर अशी अशी करता करता ती अशीच थांबली होती. मी असं मी पण त्याकडे बघितलं, तिला असं झालं हे जे आहे ना हे कसं मिळणार, या हृदयीचे त्या हृदयी बस. याचा अर्थ काय आहे की नृत्याचं सादरीकरण करत असताना तिथे कुठलाही भेद समोर आला नाही. म्हणजे प्रांतभेद नाही, देशभेद नाही, भाषाभेद नाही. कलेची भाषा समोरच्या अंतःकरणापर्यंत पोचली की विषय संपला. मला मी त्या एका मुलाखतीत सांगितलं, मी एक त्याच्यात ठुमरी करते आणि ती डगर चलत आणि ती असं म्हणते की मी फुलं वेचली आणि
तू आलास आणि माझी अशी थाळी उडवलीस आणि ती फुलं सगळी सांडली आणि मला परत उचलायला लागली, असा त्या सगळ्या प्रकाराचा अर्थ होता. आणि आम्ही एका मिलिटरी स्कूलमध्ये परफॉर्म केलं. तिथले जे हेड होते कर्नल, ते रात्री आम्हाला डिनर होतं, त्या डिनरला ते मला त्यांनी सांगितलं की, आणि त्यांनी मला असं करून दाखवतं बरं, ते त्यांच्या मिलिटरी थाटात करत नाही, काय करतायत मला कळत नाही. तर मला कळलं हे ते दाखवतायत, मग मी त्यांना करून दाखवलं. आणि काय पाहिजे हो, काय एवढे शब्द बोलू नाही जे मिळत नाही ते याच्यात मिळतं, असं आहे. गुरूंविषयी तुम्ही मगाशी सांगितलं, नंतरच्या काळात तुम्ही सुद्धा गुरु झालात. नाही नाही, मी नाहीये गुरु वगैरे काही, नाही, काय मी नाही का होत. विचारतोय, म्हणजे गुरु झाला त्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जे काही आहे ते इतरांशी सांगावे या उक्तीप्रमाणे गुरु झालात हे नक्की आहे. हे सगळं करत असताना कार्यक्रमांचे वेगवेगळे मी प्रयोग तो केवळ भारवाही. वा, क्या बात. हे सगळं करत असताना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या संकल्पना, वेगवेगळे प्रयोग तुम्ही केलेत. त्यातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा, तुमच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा, काय म्हणू त्याला आपण, माइलस्टोन ज्याला म्हणूया, असा प्रयोग म्हणजेच कृष्ण. मुळात नृत्य नाटिका हा जो प्रकार आहे तो आपल्याकडे अनेक लोकांनी बघणं, एक दीर्घ असा प्रयोग अनुभवणं, या सगळ्या गोष्टीच्या मागे कृष्ण ही संकल्पना, कृष्ण हे पात्र मुळात भारतामधलं सगळ्यात लोकप्रिय पात्र. कशा अर्थाने मी म्हणतोय, विशेष करून नृत्यकलेच्या अनुषंगाने आपण जेव्हा म्हणतो की लहान मुलगा किंवा मुलगी, शक्यतो मुलगीच, थोडंसं काही तिला नाचायला येतंय असं म्हटलं आपण पटकन शाळेमध्ये कृष्णच करतो. म्हणजे फॅन्सी ड्रेसमध्ये सुद्धा तो कृष्ण म्हणूनच स्टेजवर जातो. इथपासून अंगामध्ये भिनलेली हे व्यक्तिमत्व आहे. पण कृष्ण या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर आहेत. म्हणजे बाळकृष्ण, त्या कृष्णाच्या लीलांपासून ते सगळे अनुभव, अनेक असुरांचा वध, इथपासून अर्जुनाला उपदेश देणारा कृष्ण, हा कृष्णाचा जो प्रवास आहे, किती नाती कृष्णाने बघितली असतील संपूर्ण आयुष्यामध्ये आणि ती निभावली सुद्धा वेगवेगळी. या सगळ्या प्रवासामध्ये एक लक्षात घ्या, आपण नेहमी असं म्हणतो की राम मार्ग आणि कृष्ण नीती. आपण कृष्ण मार्ग म्हणत नाही, कृष्ण नीतीच म्हणतो, कारण ती कृष्ण नीतीच अर्जुनाला त्यांनी नंतर सांगितली. स्ट्रॅटेजीज कृष्ण आपण नंतर बघितला. हा कृष्णाचा एवढा मोठा कॅनव्हास जो आहे तो या नृत्यनाटिकेतून तुम्ही कसा मांडता? बापरे, याला 25 वर्ष झाली आहेत मांडला, पण मी प्रयत्न करते सांगण्याचा. फक्त मला आता ह्यांनी खूप छान सांगितलं कसं एक मोठी गोष्ट असते आणि जी अतिशय साध्या, की कुठलीही छोटी मुलगी जर लहान नाचत असेल तर तिला आपण पटकन शाळेत कृष्ण करतो. याच्यासारखं नटवराचं ब्रँडिंग काय असेल ना, की शेषावर त्यांनी जे पदानी आघात केले, त्यांनी नृत्य निर्माण झालं, म्हणून त्याला नटवरी नृत्य म्हणतात, कारण ते नटवरांनी केलं. वा, मी हे छान वाटलं मला. हा, तर काय झालं खरं सांगते की मला नाटकात, मी गेला माधव कोणीकडे माझं शेवटचं नाटक, मी नाटकात काम करणं सोडलं आणि मी पूर्णपणे नृत्याकडे स्वतःला वाहून घेतलं. ते म्हणून आधी विचारलं नाही मी, अभिनय ते नंतर येऊ आपण त्याच्याकडे. तर आणि माझी मैत्रीण असिता नार्वेकर, आम्ही एकत्र होतो कॉलेजमध्ये. तिला ते सारखं खतखतत होतं की अगं सोनिया, तू सोडलंस नाटक वगैरे ठीक आहे, पण तू काहीतरी हे रिलेटेड असं केलं पाहिजेस की क्लासिकल डान्स. आणि तर मी एक प्रोडक्शन करतेय कृष्ण, तू त्याची कोरिओग्राफी करशील का? तर संपूर्ण श्रेय असिताचं आहे, संकल्पना सुचण्याचं, ते माझं नाही. पण तिने दाखवलेला विश्वास मला फार महत्वाचा वाटतो, कारण तोपर्यंत मी नाच बसवत होते, त्याला दिग्दर्शन म्हणतात हेही मला माहिती नव्हतं. आणि एखादा नाच बसवणं आणि नृत्यांची शृंखला बसवून एका संपूर्ण गोष्टीचं, म्हणजे एक स्टोरी टेलिंगचं त्याला रूप देऊन ते दाखवणं, ह्या खूप दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत, फार लांब आहेत त्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या, फारच. तर त्यामुळे मग मी हो म्हटलं, कारण माझ्यासाठी ती संधी होती. आणि मग संगीतकार, मग कौशल इनामदार इन झाले संगीतकार म्हणून. आणि मग सूरदासांचं काव्य,
सुरदासांचं काव्य म्हणजे एक एक शब्द म्हणजे हिरे माणक होती त्याच्यातली. आणि या आता कधी त्याची जाणीव झाली की अरे बापरे, आता सगळे प्रश्न मलाच विचारणार की कुठली कुठली वंदना करायची, तुला केवढी लेंथ हवी आहे, तुला कुठल्या रागात पाहिजे, वेळ काय अशा. आणि लक्षात आलं की अच्छा, आय एम आन्सरेबल टू सो मेनी थिंग्स. आणि सगळ्याला लॉजिक पाहिजे, सगळ्याला एक बेस पाहिजे, काहीतरी कर असं नाही करून चालणार. सो आणि मग कृष्ण, प्रत्येक नर्तकाला कृष्णाची भुरळ पडतेच. आत्ता तो माझा अभ्यासाचा सुद्धा विषय आहे. सध्या मी याच गोष्टीवर अभ्यास करते की मी जेव्हा सोलो ऍज अ सोलो डान्सर मी जेव्हा करते की पण पण म्हणजे समजा मी पन खट पे जब बंसी सुनाई सुन कर राधा दौड़त आई, राधा झाले ताथे इथे येतात, आथे इथे येतात. जब देख कृष्ण, जब देखा राधा को कान्हा रोक लियो बंसी की तान, क्यों रोका जी तूने बंसी, कान्हा राधा ना बोले ना बोले. परत मीच, कान्हा राधा ना बोले ना बोले. अब बोल ना यार, मीच. कान्हा राधा ना बोले ना बोले, अब जा अब धा, मीच. सो ह्याच्या आत कॅरेक्टर बनत असताना मीच राधा, मीच कृष्ण, परत मीच राधा, ह्याचं जे टायमिंग आहे ना ते सोनिया परचुरेचं आहे ना, माझं आहे. आणि मी पोर्ट्रे करते आर्टिस्ट म्हणून. सो मला माहितीये की मी कधी वळणार आहे. पण जेव्हा दोन ऍक्च्युअली माणसं येतात, एक राधा म्हणून येते आणि एक कृष्ण म्हणून येतो, त्यांची केमिस्ट्री कोरिओग्राफ करायची ही वेळ मला पहिल्यांदा आली. कारण पनघट पे जब बंसी सुनाई सुनकर राधा दौड़त आई, आता उभी आहे ती. आता आपण कृष्णावर फोकस शिफ्ट करणार कोरिओग्राफी, आत ते इथे येतात, आत इथे येतात, तेव्हा राधा काय करणार उभी राहून? ती कुठे बघणार? तिचा एरिया काय असणार? किती दूर आहेत एकमेकांपासून? सो हे सगळं सुरू झालं. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की हा किती मोठा विषय आहे, किती सहज लोक करतायत. फार राग येतो मला, असू देत, पण तुम्ही हसू शकता याच्यावर. खरंच कोणी उठतं आणि म्हणतं की जसं हल्ली कॅमेरा घेतं, कोणी फिल्म बनवतं, पेन आहे पेपर आहे म्हणे कोणी, आपण तो लेख वाचला तर तसंच होता की लेखिका. असं नाहीये, असं नाहीये. ते इतकं डीप आहे आणि ते समजायला अनेक वर्ष लागतात. आणि लागू देत ना. आजी जे लोणचं करते, ज्या लोणच्याची चव तुमच्या जिभेवर आहे, ते तुम्ही लग्न झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला आलं तर काय मजा आहे तुम्हाला. अरे तुम्हाला कळवू तर दे काय आहे त्यातली प्रोसेस, काय झालं, कशाने बुरशी आली, का मग ते वाळत घालायला पटकन किती काढायचं होतं. तुम्हाला जेव्हा तो रस्ता कळेल ना, आणि यू विल मेक युअर ओन पाथ, आणि ती मजा आहे. सो ते सुरू झालं अंडरस्टँडिंग की मग ग्रुप म्हणजे काय हे पहिलंच. आणि कौशल तरी आमचे एकदम सॉलिड आहेत. पहिलंच त्यांनी गाणं दिलं, हे मी नर्तिका म्हणजे मी क्रांत क्रांत क्रांता मुरली मनोहर कृष्ण करणे असे सगळे नाचणारी, आणि तिने पहिलंच मला गाणं दिलं, हे अक्रूर तू मत बन क्रूर, नाले जाना नाले जाना कृष्ण को दूर. ह्याच्यावर मला नृत्य बसवायचंय, ही परीक्षा आहे. कसं काय म्हणजे मग कोण कोण मग आम्ही क्लासमध्ये आम्ही डान्स म्हणून काय शिकलोय, मथुरा गमन, की कृष्ण जेव्हा मथुरेला जातो तेव्हा सगळे गोकुळवासी त्याला अच्छा, त्यांचं हृदय पिळवटून जातं. ते म्हणतात तू नको रे जाऊस कृष्णा. कृष्ण म्हणतो नाही नाही मला गेलंच पाहिजे. राधा म्हणते तू चाललास परत कधी भेटशील. नाही ग राधे, माझं इथलं काम संपलं मला. पण हे अक्रूर या लईत बसवायचं. इथे कुठेतरी स्टोरी टेलर आत येतो. आणि मग पुतनेचं पण असंच. आणि काय असतं संगीतकार ज्या चाल घेऊन येतो ना, तो हार्मोनियमवर घेऊन येतो चाल. म्हणजे आपण कसं
तोवर कसं आम्ही काय बरं ते रफीचं गाणं मधुबन में राधिका ना, छान रफी साहेबांनी गाऊन ठेवलंय मस्त, त्याला मस्त संगीत आहे, नादे सगळं रेडी फर्स्ट क्लास. त्यामुळे ती ऊर्जा आधीच मिळते, तुम्हाला गाणंच मिळालंय आधी, तुम्हाला ऊर्जाच तयार करायची पहिली, ती कशी करणार नाही का. आपण विमान बघतो, रॉकेट बघतो, ते खाली काय दडलंय आपण कुठे काय बघतोय, सोडणारी लोक काय ग्रेट असतात. म्हणजे तर गोकू आणि कौशल ना खूप गोड आहे, कौशल आणखीन ती ठाय करून ऐकवतो, म्हणजे चिडवल्यासारखं. गोकुल में आ गई पूतना, आणि म्हणलं हॉन्टिंग आहे, हे म्हणलं कौशल, मग काही हॉन्टिंग आहे, हे हॉन्टिंग आहे, भीतीदायक आहे, मला नाही ऐक, माझा विश्वास ठेव. म्हणलं कौशल तू चाल बदल, नाही बदलणार. इथे दिग्दर्शक येतो, जे मगाशी मी सांगितलं, नाही बदलणार. त्याला दिसतीये कारण चाल, तुम्हाला दिसत नाही, तुमचं दुर्दैव, आणि त्याला दिसणारी तो दाखवणार, वेळ द्या. आणि मग ती धिन्ना धिन्ना अशी ती पुतना राक्षसीण, आणि मग ती जेव्हा सुंदर रूप येते तेव्हा तेन्ना धिन 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 धिन्ना ना धिन्ना धिन धिन, ती अशी उभी राहते. गोकुल में आ गई पूतना, कौशल भीती वाटते रे, मग सांगतोय भीती, हॉन्टिंग आहे चाल. नृत्यातून अभिव्यक्ती कशी व्यक्त होते, म्हणजे असा एक तो विषय होता. पण आपण नेहमी म्हणतो की उत्तम चांगला कलाकार आहे, अभिनेता आहे, त्याला नुसतं अभिनय करत असताना म्हणजे कीर्तनकार असावं लागतं. ज्याप्रमाणे कीर्तनकाराला या सगळ्या कला अवगत असतात, की उत्तम स्टोरी टेलर, ही कथा कशी मांडावी, कथा कशी सजवावी आणि कथा कशी रुजवावी, या तिन्ही गोष्टींचा संगम जेव्हा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने उत्तम कीर्तन लोकांपर्यंत पोहोचतं. असं जर असेल, ही जर व्याख्या खरोखर असेल, तर नृत्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होताना या तिन्ही गोष्टी तिथेही आहेतच. नृत्यातनं त्यांनी म्हटलं कथा कशी मांडावी, इथे उत्पत्ती येते, कशी सजवावी, इथे स्थिती येते त्या पोझिशनची, आणि कशी रुजवावी, तिथे लय, म्हणजे लय आणि रुजते ना ती गोष्ट. मी नेहमी सांगते की समजा मी साधं आहे, मी थाट घ्यायला उभी राहिले, मी कथ्थक डान्सर म्हणून उभी राहिले, की आम्हाला सांगितलेलं असतं की डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे बघायचं, उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे बघायचं. तर धा, हे झालं, जन्म घेतला, धा धिन धिन, मला सवय झाली तुमची, धा इकडे धा, मी एन्जॉय करते, स्थितीला आले मी, धिन धिन, धा धा तेरे केट धा, तिन तिन, ता ता, धिन, लईला गेली, ता तेरे केट जन्म, धिन. प्रत्येक पोज मध्ये त्याचा जन्म आहे, त्याचं स्थिर राहणं आहे, आणि त्याचा इफेक्ट आहे. नाही म्हणजे लयीला लय महत्व आहे नृत्यामध्ये, नाही का. लयच. कृष्णाचा उल्लेख आणि तो सगळा प्रयोग तो मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला लोकांकडून, आणि नाही मी स्वीकारायला लावला. वा. काही अजिबात स्वीकारला नाही गेला होता. ठेवा हो ठेवा, ठेवाच ठेवून तर बघा. तुम्ही आधीच कसं म्हणता की, म्हणजे खूप उद्धटासारखं पण मी लोकांशी वागले, मी खरंच कबूल करते. नाही कथ्थक कोणी बघत नाही हो, म्हटलं त्यांचं बघणारच नाही हो, चांगलं कथ्थक लोक बघतात असं पण मी लोकांना बोलले. पण बोलावं लागतो, काय करणार. डालडा तुपात लाडू कोणी, डालडातले नाहीच खात हो, साजूक तुपातले खातात लोक लाडू, तुम्हाला माहित नाही येते साजूक, असं मला सांगावं लागतं. पण असं मी
घशात उतरवलं. पुढचा प्रश्न तोच होता की नक्कीच कृष्णासारखे प्रयोग करत असताना मुळात लोकांमध्ये, रसिकांमध्ये नृत्य बघणं, नृत्य नाटिका लोकांनी ऍक्सेप्ट करणं, ह्याच्यासाठी किती संघर्ष करावा लागला? हम्म. घरातनच सुरू होतो. माझे वडील माझ्या 50 कार्यक्रमामध्ये एखाद्याला झाला, तात्या या ना तुम्ही बघायला. अगं नाही ते छान. सासरी माझं लग्न होऊन गेल्यानंतर आमच्या सासरी तर पंडित राम मराठ्यांचे म्हणजे माझे सासरे रामभाऊंचे शिष्य, माझी नणंद वसंतराव कुलकर्ण्यांची शिष्या, माझी आई म्हणजे माझ्या सासूबाई म्हणजे गणपतराव बोडसांची नात. म्हणजे कमाल. म्हणजे घरात येणं जाणं कोणाचं तर रामभाऊंचं, खळे काकांचं. एक अरे शुभांगी ते बसल्यात, म्हणजे एक नात तिथे बसली आहे, शुभांगी सरवटे. त्या सगळ्यात गणपतरावांच्या सगळ्यात कनिष्ठ बरोबर आहे ना, छोट्या मुलीची मुलगी शुभांगी. ते उभ्या राहा ना, हॅलो म्हणा. सो असं सगळं वातावरण, पण नाचाचा कार्यक्रम पाहिला नव्हता. म्हणजे माझ्यामुळे नाही. आणि मग माझ्यामुळे म्हणजे कसं की आपली सून करते, जायला पाहिजे. आणि मग लक्षात आलं की अरे नाही, हे छान आहे, हे सुंदर आहे. आणि हे गळी उतरवावं लागतं की बरं. माझा असाही अनेक वेळा झगडा झालाय, ते तुमचं मला ना सोलो सोलो नको, ते तुमचा कार्यक्रम ठेवा ना. अहो माझा पण ठेवा आणि कार्यक्रम पण ठेवा, असं मला सांगावं असं वाटतंय. अहो मी 80 वर्षाची जाऊन नाचू नाही शकणार आहे, मला आत्ता बोलवून घ्या. देवादयाने जगलेत 90 पर्यंत मी कोरिओग्राफ करेन, माझ्यात ती ताकद असेल, असं पण मला सांगायला लागले अनेक प्रकारे. मी बोलू ना, फक्त शीर्षक म्हणजे आज आपल्या मुलाखतीचं ग गप्पांचा सोनिया परचोरे अनप्लग असं ठेवायला पाहिजे होतं. पण म्हणूनच त्याची परिणिती काय होते सांगा. इथे ब्रह्मे सर बसलेत. मला अच्युत दामले, आमचा ठाण्याचा रोटरी क्लब, तुम्ही बहुत जण ओळखत ते म्हणले की अरे ते संजीव ब्रह्मे आहेत, CA, मोठा माणूस आहे, त्यांना तुला भेटायचंय, त्यांना तुझा कार्यक्रम ठेवायचा आहे. तर मला इतकं छान, खरंच सांगते, इतकं छान वाटलं मला की असा एक का एवढं शिक्षित, उच्च शिक्षित माणसाला इतका विनम्रपणे एका कलाकाराचा कार्यक्रम ठेवायचा. अच्छा, इथपर्यंत आलो आपण, असं वाटलं मला. की ज्यांच्याकडे मला कधी कोपिनेश्वराला परफॉर्म करायला मिळेल, जिथे तेच म्हणलं आपण कोपिनेश्वरला कधी करूया कार्यक्रम, वाव पोचलो की आपण इथपर्यंत. पण त्याच्या मागे खूप कष्ट आहेत, खूप प्रसूती वेदना आहेत, खूप भांडणं आहेत, खूप माझ्याविषयीचे गैरसमज आहेत. असू दे. पण कृष्णाचा एक अनुभव तुम्हाला सांगतो. म्हणजे आम्ही फोनवर जेव्हा बोललो तेव्हा मी ताईंना सांगितला होता, रसिकांचे उत्तम कान तयार करणं हा गप्पांचा मूळ उद्देश आहे. जो उद्देश नृत्य नाटिकांच्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा केलात. आत्ताच आपण त्या विषयावर बोललो की चांगले रसिक तयार करणं, नृत्य पाहण्यासाठी सुद्धा ते आले पाहिजेत. कृष्णाचे अनेक प्रयोग झाले. नवीन नवीन प्रयोग करण्याचं कारण तेच होतं की मी जेव्हा क्लास काढला, क्लासचा कार्यक्रम करायला लागले की पुरुष पालक यायचे नाहीत. तू ते जा, मी घ्यायला येतो. कसं करतात ते, बघायला येत नाहीत. तर मग म्हणून मग मी वेगवेगळे विषय मांडायला लागले. आणि मग आजी आजोबा यायला लागले. मग आजी आजोबा म्हणाले, वेडायस का तू, बघ पुढच्या वर्षी. अच्छा, मग यायला लागले लोक. मग आत्या मामा यायला लागले. मग बाहेरगावचे लोक सांगायला लागले की तुमचा क्लासचा कार्यक्रम असेल की आमची 10 तिकीटं ठेवा. अशी ती सुरुवात झाली. नक्कीच. कृष्णाचे जे अनेक प्रयोग झाले त्यातला एक प्रयोग मला आठवतोय, तो म्हणजे आमच्या अंबरनाथमध्ये झाला होता. अत्यंत संस्मरणीय असा भाग. एकतर छोटी जागा आणि आपला पसारा खूपच मोठा संपूर्ण नृत्यनाटिकेचा, माघी गणेशोत्सवाचा कार्यक्रम. आणि ते स्थळ कुठलं ते तुम्हाला सांगतो की ज्या देवळामध्ये बसून भाषाप्रभू बाळ कोल्हटकर यांनी पहिली 5 नाटकं लिहिली, ती जागा. तिथे माघी गणेशोत्सव असतो दरवर्षी. अनेक उत्तम उत्तम कलाकार आत्तापर्यंत येऊन गेले तिथे. आणि पहिल्यांदाच इतिहासामध्ये नृत्य नाटिका अशा प्रकारचा एक कार्यक्रम आयोजकांनी आयोजित केला. जागा कमी आहे तशी, त्या जागेत सुद्धा अतिशय उत्तम परफॉर्मन्स सगळ्यांनी केला.
आणि मुळातच जेव्हा आयोजन केलं तेव्हा हे बघायला कोण येईल हा जो प्रश्न आता जो होता तो तेव्हाही होताच. ते नाही की आत्तापर्यंतचं जे स्वरूप असतं सर्वसाधारणपणे उत्सवांचं आणि हे बघायला कोण येईल का, हा प्रश्न जो होता त्या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रम झाल्यानंतर अनेक दिवस जे दिसत होतं ते असंच होतं, हे असंच काहीतरी याच्या पुढे व्हायला हवं. मग ते झाल्यानंतर आम्ही असा विचार केला आयोजक म्हणून, अरे की मग हे असं आपण इतके दिवस का नाही दिलं, हेही आपण देऊया. ही जाणीव कृष्णाने निर्माण केली तिथे आणि एवढे रसिक घडवले. हे मला वर्जून तुम्ही अंबरनाथचा विषय, आम्ही बसलोय ना दोघं जण, इथे संपलं होतं स्टेज, तिथून एवढंच. आणि मला आठवत खाली हो वाद्य सगळी खाली हो, आणि इथे खाली बसले होते प्रेक्षक, ह्याची हाईट थोडी कमी होती. आणि होरीला जवळजवळ 10 एक डान्सर्स असे आडवे उभे राहतात. हो. आणि होरी खेलन को ताकेटे 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 असं ते सुरू होतं. बाट अख्खी नाचतात. कसलं काय, काही जागाच नव्हती तिथे. तर मला काय वाटलं माहित नाही, मी खाटकन ऑडियन्स मध्ये उडी मारली. आणि मी मारली म्हटलं ठाक 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 ठाक, सगळ्या डान्सर्सनी मारली. आणि असे लोक खाली बसलेत आणि आम्ही त्यांचे ताकेटे 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 असे नाचवतो. अरे काय काय म्हणजे गणेशाचा आशीर्वाद होता. फारच मजा, फारच सुंदर. पण आता परत ठेवा मग. हो नक्कीच, आता नाट्यगृह झालंय. बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. हे सगळं होत असताना अनेक उत्तम संधी तुम्हाला आयुष्यामध्ये मिळाल्या. त्यातला एक महत्वाचा उल्लेख करेन, अनेक कार्यक्रम तुम्ही केलेत, पण 26 जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ, जो राज्याचा अभिमान म्हणून आपण म्हणतो, अनेक राज्यांचे चित्ररथ असतात, त्या चित्ररथामध्ये सहभागी होण्याचा, कोरिओग्राफी करण्याचा बहुमान तुम्हाला मिळाला. तो अनुभव कसा होता? कारण फार कमी वेळात ते सगळं सादर करायचं असतं. हो, उल्लेखनीय, अतिशय, महाराष्ट्र सरकारला अतिशय अभिमानाची गोष्ट अशी. आणि मला खरंच माहित नव्हतं मला असं काहीतरी एवढं करायचंय. अगेन कौशल इनामदार संगीत दिग्दर्शक. आणि मिनलताई जोगळेकरांचा मला फोन आला अचानक, शासनाकडनं मला फोन आला की मिनल जोगळेकर बोलतेय, तुमच्याशी जरा. शासनाकडनं मिनल जोगळेकर बोलते. म्हटलं मी असं एक भारदस्त कोणीतरी असं. म्हणजे कुठे भेटूया? वरळीला. हो हो चालेल, ओके, या पॉइंटला आपण भेटूया. मी भेटायला गेले तर अतिशय देखणी एक बाई गाडीतनं उतरली. तर ती म्हटली, मिस मिनल जोगळेकर. अच्छा तू, अरे वा, असं सुरुवातच खूप छान झाली. काय असं चित्ररथ असतो दिल्लीला, महाराष्ट्राचा चित्ररथ ह्या वर्षी आहे. मी खूप खुश झाले. आणि मग नंतर ती असं म्हणाली की लावणी करायची. लावणी? तर म्हटलं हो का, हो म्हटलं हो. ती म्हणली कारण काय आहे की खऱ्या लावणी नर्तिका आहेतच, म्हणजे त्या असतातच, पण दर्जेदार ते असं दिसलं पाहिजे, त्यामुळे क्लासिकल डान्सर्सनी करावी असं आमच्या डोक्यात आहे, वगैरे वगैरे. आणि मग हो वगैरे म्हटलं. आणि माझ्या क्लासमधल्या 12 विद्यार्थिनी आणि 2 मुलगे असे दिल्लीला रवाना झाले. म्हटलं जा जा मस्त करा वगैरे. हो, दिल्लीत काय थंडी हाय, म्हणजे मला पाप वाटलं खरोखर, ह्या थंडीत आपण नाचायला लावतोय. आणि म्हणजे ओपनवर, आणि सगळ्या प्रदेशातली लोक येतात आणि सुंदर ते व्यवस्था करतात. पण ती सगळ्या रिहर्सल्स आणि तो सगळा प्रोटोकॉल सांभाळायचा, पूर्ण दोन्ही दुतर्फा मिलिटरीची लोक तुमच्या ह्याच्यासाठी तैनातीत असतात. आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा तो पॅच आहे 60 सेकंदाचा, त्या बरोबर 60 सेकंदात तुम्हाला अख्खा महाराष्ट्र दाखवायचा असतो आणि तुम्हाला पुढे जायचं असतं. सो त्याची कधी ती एंट्री असावी, कसं कुठे बघायचं, कुठल्या स्टेपला बरोबर त्यांच्याकडे बघून त्यांचा तो, हा एक 60 ऍडव्हर्टाइजमेंट सारखं आहे हो. एका मिनिटात अख्खा विषय मांडायचा. तसंच एका मिनिटात अख्खं महाराष्ट्राची लावणी दाखवायची, अख्खा महाराष्ट्र असं. आणि त्यात आमच्याबरोबर आरतीताई नगरकर होत्या. सो खऱ्या लावणी डान्सरचं पण काय आहेत गोष्टी, त्याही शिकायला मिळाल्या. वंडरफुल एक्सपिरियन्स, वंडरफुल. कधी माझ्या मुली कधीही विसरणार नाही. 2011 साली मी तो केला चित्ररथ जे येतात 26 जानेवारीला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एका मागोमाग एक राज्य येत असतात. आणि आपण टीव्हीवर सगळेजण जेव्हा बघत असतो पथसंचलन,
तेव्हा प्रत्येकाच्या मनातली भावना काय असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं राज्य आलं की बरोबर की नाही. मी आत्ता जे करून दाखवलं ते होतं की नाही मला फक्त सांगा. असं फक्त आपलं होतं असं नाही. तिथे बसलेले महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी जे असतात, मंत्री महोदय, प्रत्येकाची हीच अवस्था तिथे असते की आपल्या राज्याचा चित्रात आल्यानंतर तिकडचं इतकं छान आहे की त्यांनी खूप मोठा पेंडॉल घातलेला असतो आणि सगळे तिथे आर्टिस्ट असतात. ते सगळे संध्याकाळी चहा वगैरे पितात एकत्र. खरोखर कलेची आणि विचारांची देवाणघेवाण तिथे होते. किंवा त्यांनी तिकडे एक रंगमंच तयार केलेला असतो. ते कोणीही जाऊन अभि एक ठुमरी सुनाती हूं की सगळेजण ऐकतात. कोणी म्हणतं की आम्ही एक जरा आमचा संथाली डान्स करतो की सगळेजण बघतात. सो ती मजा आहे त्याची. क्या बात. या सगळ्या प्रवासामध्ये आता पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे उत्तम डान्सर म्हणून एक अस्तित्व निर्माण केल्यानंतर, ओळख निर्माण केल्यानंतर कोरिओग्राफीकडे हे करत असताना चांगला डान्सर हा उत्तम कोरिओग्राफर होऊ शकतोच असं असतं का? मी तुम्हाला पार्टी देणार या प्रश्नाबद्दल. खरंच. एक मिनिट. मी ते ह्याच्यावर कहते काय मला नेहमी चुकायला होतं. तर इथे म्हणायला टेररिस्ट काय पाकिस्तान, हर पाकिस्तानी टेरर, तसंच आहे ते की उत्तम कोरिओग्राफर उत्तम नर्तक असावा लागतोच. पण सगळे उत्तम नर्तक उत्तम कोरिओग्राफर असत नाहीत. नाहीत 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 एवढे नाहीत. कारण काय काय धुमशान उठलंय हो या कोरिओग्राफीचं. बापरे बापरे बापरे. मी थक्क कुठे झाले सांगते तुम्हाला. परवा आता ही लग्नातली कोरिओग्राफी असते की नाही, ठीक आहे, मामा नाचतोय, मामी नाचते, मावशी ना, ठीक आहे, ओके, छान छान छान. त्याची आता कॉम्पिटिशन असते आणि त्याला मला जज म्हणून बोलवलं होतं. तर मी साष्टांग नमस्कार त्यांना घातला आणि म्हटलं हे पाप माझ्याकडनं करून घेऊ नका प्लीज. नसतोच दिग्दर्शन. आपल्याला माहिती असलेलं किती जण गीतेचा अभ्यास, किती गीता तर प्रत्यक्ष किती लोकांनी ऐकली तेव्हा समजा कुरुक्षेत्रावर, पण ज्ञानेश्वरांनीच सांगितली ना हो फक्त, नाही का. म्हणजे ती गोष्ट रूपात श्रवणीय, त्या लोकांना कळेल अशी, त्यांना त्याला रूपकात्मक करून. म्हणून तर माऊलींची त्यांचं महत्व आहे. सगळ्या जगातला सगळा मोठा कवी. पण म्हणून असं सोपं नसतं होते. म्हणजे काय मला कळतच नाही. कारण त्याला एक सुरुवात आहे, त्याला एक मध्य आहे, त्याला एक शेवट आहे, त्याला एक तुमचं म्हणणं आहे. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की एखाद्याने लिहिलेलं दुसऱ्यांनी वाचलं ना तरीही ती कॉपीच होते. कारण मी लिहिणाऱ्याला वाचता येत नाही म्हणून तो म्हणतो तू वाच ना. पण जेव्हा खरंच लिहिणारा लिहिता लिहिता वाचेल ना तेव्हा त्याला काय नक्की म्हणायचं त्याची लेवलच तुम्हाला कळते. जसं कौशल इनामदार किंवा सगळेच हे संगीतकार, त्यांना काही गाता येत नाही, पण ते जेव्हा चाल गाऊन दाखवतात ना त्या सगळ्या ठिकाणांवर वस्ती करून जेव्हा ते चाल दाखवतात ना, आयुष अच्छा अच्छा अशी चाल आहे ही. सगळ्या गायकांना काय ती गाता येते असं नाही. म्हणून दिग्दर्शक हा, मी अभिमानाने इथे अतुलचं नाव घेईन की अतुलनी कधीही दिग्दर्शन केलं. किती लोकांनी विचारलं दिग्दर्शन करशील का, तुम्ही हे नाटक बसवाल का, तो म्हणजे नाही हो मी दिग्दर्शक नाही, मी नट आहे. नाही हो मी नट आहे. नाही हो मी निर्माता नाही, मी नट आहे. मला अभिनय येतो, मला अभिनयच येतो आणि मला हे किती लोकांना माहितीये. नाही माहितीये. हो मला येतं, मी करीन ना. काय करशील, कसं करशील. मला एक सिनेमा आला होता ज्याच्यामध्ये लॅटिन बॉलरूम कोरिओग्राफ करायचं होतं. नीलकांती पाटेकर, नीलू मावशींनी मला सिनेमा विचारला होता. कारण पक पक पकाक मी कोरिओग्राफ केला होता. नाना होत त्याच्यात. नानानी सुंदर करते तिला विचार असं काहीतरी केलं असणार, मला विचारलं आणि मी म्हटलं नाही ग नीलूताई मी नाही करू शकत. म्हणली का. म्हटलं अगं मला ही स्टाईल येत नाही. ती म्हणली कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला हे म्हणता आलं, तुला ही स्टाईल येत नाही. नाही करू शकत. मला भाषाच जर माहिती नाही मी काय गोष्ट सांगणार.
आणि बेमालूमपणे थोडासा कुठेतरी नाच शिकलेला असतं, भांगडा काय बसवतात, गरबा काय बसवतात, क्लासिकल काय बसवतात, काय भलतच चाललंय. तर नाही. विथ लीड्स टू आत्ताच्या मालिकांचं विश्व म्हणजे की एका चॅनेलवर दिवाळी चालू झाली की सगळ्या चॅनेलवर दिवाळी चालू होते, सगळ्या मालिकांमध्ये. एका चॅनेलमध्ये डोहाळजेवण चालू झालं की सगळ्या चॅनेलला डोहाळजेवण चालू होतं. तसं एका चॅनेलवर नृत्य सुरू झालं सगळ्यांचं की सगळ्या चॅनेलनी ते हे करायचं त्याच्यामध्ये. त्यामुळे ती टीव्हीवर नृत्य सुरू झालं की बंद करणारी मी पहिली आहे आमच्या घरातली. ते बंद नाही बघायचं. हे माध्यमांतर, मला तोच प्रश्न विचारायचा आहे की पण याच्यावरच मी एक आनंद इंगळाचा फार सुंदर कोट सांगते तुम्हाला. अरे हल्ली ना काही करायला गेलं ना, म्हणजे विचारला ना प्रश्न, तर प्रोड्युसर म्हणतात आम्हाला नाही रे, चॅनलला करायचंय. मग चॅनल म्हणतं आम्हाला नाही, त्या दिग्दर्शकाला करायचंय. दिग्दर्शक म्हणतात नाही नाही मला नाही, ते लेखकां. अरे मग हे कोणाला हवंय नक्की, हे जे चाललंय ते हे जो गोंधळ चाललाय हा नक्की कोणाला हवाय? कारण सगळे म्हणतात मला नकोय, याला हवंय म्हणून, याला असं आहे, हा ह्याच्यावर ढकलतो तो त्याच्यावर ढकलतो. खरंय खरंय. पण माध्यमांतर खूप महत्वाचं आहे. म्हणजे शास्त्रीय नृत्य परफॉर्म करत असताना अनेक उत्तमोत्तम नाटकांची कोरिओग्राफी सुद्धा तुम्ही केलेली आहे. तो अनुभव तुमचा कसा होता? पुन्हा एक वेगळं माध्यम, परत एक असं वेगळी अभिव्यक्ती. हो 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 अगदी, आणि अतिशय ती वेगळी आहे. मग त्याचा परत नृत्याशी तसा आहे संबंध. पण मला आठवतंय मी काम सोडलं आणि मग विजय केंकरे म्हणाला की अरे काय तू काम सोडलंस, काम करत नाहीयेस, तर तुला कामही येतं नाटकात आणि तू नृत्य पण करतेस, तर तू कोरिओग्राफी कर. म्हटलं बापरे, नाटकाची कोरिओग्राफी हे काय असतं? म्हटलं तुला सांगतो मी. सगळ्यात पहिलंच नाटक मी संगीत पूर्णावतार केलं. अतिशय कठीण नाटक, समांतर रंगभूमीचं. कठीण म्हणजे मला कळतच नव्हतं की काय ह्याच्यातनं कसं. ह्याच्यात नाटकाची कोरिओग्राफी म्हणजे पात्रांना एक तर दमवायचं नाही, त्याची पहिली गरज असते. दमसास नाचतच बसले कारण त्यांना वाचिक अभिनय असतो, बोलायचं असतं, त्यामुळे ते हे पहिलं. 2 प्रसंगांना जोडणारी कोरिओग्राफी लागते. इथे अमुक अमुक घडलं, इकडनं इथे गेला सीन, आता इथे सुरू झाला, म्हणजे काय की एखादं आता ती परी आसमानीची हे गाणं कोरिओग्राफ करताना समजा ड्रीम सिक्वेन्स आहे, ती परी आसमानीची, ती परी आसमानीची, काही नाही आहे. आता तर स्क्रीन बिन तरी वापरतात, तेव्हा तर आम्ही स्क्रीन बिन काही नाही, फक्त ती येणार जिन्यावरनं काहीतरी असं करणार, असं कर. पण तरी तो इफेक्ट निर्माण करायचा की एक ड्रीम गर्ल. हेमा मालिनीचं तुम्ही गाणं पाहिलेत, तुम्हाला 360 मधनं गोष्टीला बघता येतं. थिएटरमध्ये तुम्हाला फक्त एवढंच आहे, हा षटकोन आहे, म्हणजे काय षटकोनच ना दादा, हे काय, हा ते त्याच्यातनं तुम्हाला बघायचंय. सो किती वेगळं आहे, प्रचंड वेगळं आहे. आणि माझं काय झालं माहितीये ना, मला थिएटरचीच कोरिओग्राफीत मी रुळले फार. म्हणजे मला आता इतके प्रयोग करायला आवडतात. म्हणजे मी नेहमी मुलांना म्हणते, काही माझे विद्यार्थी पण मागे, आदित्य दिसतोय, अर्चना आहे, विजेते, ह्या सगळ्यांनी उभे राहा जरा, नमस्कार करा सगळ्यांना. ह्या सगळ्यांनी खूप ठिकाणी माझ्याबरोबर कोरिओग्राफी ते सगळे असतात बरं. हे सगळे आमचे चांगले नट आहेत, नर्तक नट. सो मला नेहमी असं वाटतं की मी ह्यांना सांगते की तुम्ही पाठमोरे उभे आहात. समजा आता गीत रामायणचं कोणी पाहिलं असेल तर त्याची सुरुवात प्रभू रामचंद्र पाठमोरे बसलेत राज्यसभेत. सो ते पाठमोरे आहेत आणि पुढे म्हणजे तिकडे म्हणजे ऍक्च्युली राम असे बसले आणि पुढे एक सीन चाललाय. सो हे 360 वापरलं मी, म्हणजे ऍक्च्युली तिकडनं पण काहीतरी कोणीतरी बघतंय. सो असे प्रयोग मला करायला खूप आवडायचे. त्यामुळे मला सिनेमामध्ये थोडीशी भीती वाटली सुरुवातीला. नाही बरोबर, जसं चाललंय तसं चाललंय. आणि मग मी वेगळे वेगळे प्रयोग करायला लागले. म्हणजे मग मला त्याच्यातले लेयर्स दिसायला लागले, मग मला त्याच्यात फ्लॅशबॅक दिसायला लागला, मग मला त्याच्यामध्ये काळ दिसायला लागला, मग मला त्याच्यामध्ये उंची आणि खोली दिसायला लागली, मग मला त्याच्यामध्ये वाईडनेस दिसायला लागला, मग मला त्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्मता दिसायला लागली. म्हणजे ऍक्च्युअल कोरिओग्राफी बघताना सुद्धा लोकांच्या डोळ्याचा कॅमेरा झाला पाहिजे आणि ती नजर तिथे गेली पाहिजे की तिकडे काहीतरी चाललंय.
हे काय आहे? सो ह्याला काही साधन नाहीये माझ्याकडे, तंत्र नाहीये, मी काय स्टेडी कॅमनी घेऊन जाणार नाहीये तुम्हाला. तुमची नजर म्हणजे तुमचं हृदय, तुमचं मन, तुमची बुद्धी मला गोष्टीत ना अशा पॉइंटला आणायची आहे की इथे काहीतरी सीन चाललाय आणि राजा दशरथ येत असेल तर दशरथाकडेच बघणार लोक. हे एक टेक्निक आहे. आणि हे सगळं जोडायची जेव्हा सवय लागली, आता मला मजा यायला लागली. आणि मग सिनेमामध्ये असं होतं की छे इथून तिकडे जाणं कशाला दाखवते, डायरेक्ट दशरथ दाखवूया. अच्छा, म्हणजे इकडनं राम आणि सीता निघाले, कट, दशरथाचा राजवाडा आले, तर ते असं वाटायचं तुकडा, हा तुकडा आहे, हे जोडायचं कसं. सो आणि या माध्यमाला तुम्ही 360 बघू शकता. स्टॉप ब्लॉक आहे, इथे आहे माणूस, गायब झाला, परत आला, असं नुसतं बघितलं, हा शॉट गेला की वरनं मग फुलं पडली, वेगळा शॉट. सो तर हे बघितलं कुठे आणि कुठे संपलं. आता ह्याची लय आणि ती फुलं अंगावर पडली आणि परत तिने खाली बघितली, ह्याची लय, हे खूप आहेत. त्यामुळे ना, आणि मी तुम्हाला खरं सांगते, मी जेव्हा सिनेमाची कोरिओग्राफी करायला लागले त्या दिवसापासून मी कुठल्याही सिनेमाच्या दिग्दर्शकाला, निर्मात्याला नावं ठेवणं बंद केलं. खरंच सांग, अहो इतक्या अडचणी आहेत मराठी सिनेमा आणि त्याची, म्हणजे ते तुम्ही ढिपाडी ढिपांग गाणं बघितलं असेल, ते हे आणि एक दुर्दैव आहे की कोणाला माहिती नसतं मराठी सिनेमातली गाणी कोणी कोरिओग्राफ केली आहेत. मी केलंय ते कोरिओग्राफ. तर काळी माती निळ पाणी हिरव असं काय, मला शब्द आठवत नाहीयेत. तुला शिकवीन चांगला चित्रपट. ताज्या ताज्या माळव्याचा भोईला या भार. तर मी त्यांना म्हटलं की ना, मला ना असं तुम्ही असं 200 किलो वगैरे दुधी द्या, असं माझं इमॅजिनेशन. जुड्याच जुड्या पालकाच्या, त्याच्यातनं हिरो बाहेर येईल. नाही ग शक्य, एवढ्या जुड्या आता कुठे मिळणार. हे मॅच असतं क्रिएटिव्हिटीचं. सो तुम्ही करूच शकत नाही. आता आहे मी हे परत अगेन, मी 15 वर्षापूर्वीच सांगते, आता खूपच म्हणजे फार छान आहे सिच्युएशन. पण असं, सो हा माध्यमातला फरक आहे खूप. दुसरी गोष्ट, मला नाटक आणि सिनेमातलं, जसं सिनेमामध्ये अजूनही कोरिओग्राफी या डिपार्टमेंटला ना राजाश्रय नाहीये. मेन डिपार्टमेंट मधला ते डिपार्टमेंट वाटत नाही. तुम्हाला आता तुमच्यापैकी किती लोकांना माहितीये की बालगंधर्व या सिनेमातली सगळी गाणी मी कोरिओग्राफ केली आहेत? नाही माहिती. कारण काय आहे की काय आता तिथलं गाणं आता मला एकही आठवत नाहीये, पण नाथ हा माझा खूप, नाथ हा माझा, हा मी काय हात केला, नाथ नाथ हा मा. आता हे सुबोधला, हे आय डिझाइंड हिज बॉडी स्टायलिंग, त्याच्या बॉडी स्टायलिंग केलं मी. शरीर ब्युटिफिकेशन म्हणजे की कसा हात, किती हात, केवढा गळा, कसं बघायचं, काय करायचं, कसं चालायचं, हे सगळं हा कोरिओग्राफीचा भाग आहे. हा अवेअरनेस माहितीच नाही. शिकतोय काय आणि काय शिकवलं हेच माहित नाही. हा म्हणजे इलिटरेट आहेत काही बाबतीत. सो ती खंत आहे माझी. त्या चित्रपटाचा तुम्ही आता उल्लेख केला, म्हणजे त्या ज्या गाण्याचा मी उल्लेख केला त्याच्यानंतरच्या एका ह्याच्यामध्ये तो आरशातला तो शॉट आहे, मास्टरपीस. त्या चित्रपटातला आरशातला जो शॉट त्यांनी घेतलाय, म्हणजे ते सगळं घडवून आणणं. That was my first ever shot which I had designed technically. कारण त्याच्या आधी गौतम जोगळेकरची मी फिल्म केली आणि गौतमनी मला फिल्म कशी दिली, आम्ही पार्टीला वगैरे कधी भेटायचो आणि मी आणि संजय खूप घट्ट मित्र आहोत, मी आणि संजय नार्वेकर खूपच जास्त. तर कुठल्याही पार्टीला मी आणि कधी आम्ही नाचायचो एकत्र, कारण आम्ही एका कॉलेजचे आणि वगैरे काय रुईया RUIA. तर तो काय म्हणला की पग पग पगा तुला फिल्म कोरिओग्राफ करायची आणि तुम्ही दोघं ते पार्टीत नाचतात ना तसं काहीतरी पाहिजे. ठीक आहे तुझं.
मला सांगणे असं कसं करणं ही त्यावेळची गंमत असते. तो म्हणाला ते तसंच हवंय. सो हे त्याचं मला नरेशन होतं ऍज अ कोरिओग्राफर. जो कदाचित आम्ही परत पक 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 2 वगैरे करू, तर त्याच्यात तो आता मला म्हणतोय की तू मला हवी आहेस पहिल्यापासून प्रोसेसमध्ये, मला सगळ्यांची बॉडी लँग्वेज तुझ्याकडून डिझाईन करून हवी आहे. So, त्या पहिल्या फिल्मला मला कळतच ना शॉर्ट डिव्हिजन म्हणजे काय मला माहिती, मला स्पेलिंग नव्हतं येत. मला कळत म्हणजे काय, कंटिन्युटीचा शॉट म्हणजे काय, पुलबॅक म्हणजे काय, राऊंड ट्रॉली म्हणजे काय, स्टेडी कॅम म्हणजे काय, स्टॉप ब्लॉक म्हणजे काय, स्लो मोशन म्हणजे काय, 72 फ्रेम्स म्हणजे काही कळायचं नाही हो. तर तू सांग फक्त. आणि तुझं लगीन साळू की भुळू भुळू वाळू, त्यातून असं अतिशय नॅचरल ते कोरिओग्राफ केलं. आणि नंतर हा सिनेमा आला आणि मला असं वाटलं की नाही माझी जबाबदारी आहे की मला असं काहीतरी केलं पाहिजे. आणि तो शॉट मास्टरपीस. क्या बात. वेगवेगळे प्रयोग तुम्ही केलेत त्याविषयी आपण बोलतोय. त्यातला एक महत्वाचा प्रयोग म्हणजे आत्ता ज्यांची जन्मशताब्दी आपण साजरी करतोय ते श्रीनिवास खळे काका. म्हणजे श्रीनिवास खळे काकांची सगळीच गाणी ही त्याची पारायणं या या समोरच्या पिढीने केलेली आहेत. पण ती गाणी जेव्हा नृत्य स्वरूपामध्ये प्रत्यक्ष आपण समोर व्हिज्युअलाइज करून बघू शकू, ही कल्पना सोनियाताईंनी मांडली. तो प्रयोग आणि खळे काकांची मिळालेली दाद. ह्या प्रश्नाचं उत्तर मी देते, पण त्याआधी गुरूंविषयी मला त्यांनी विचारलं आणि हो. ह्या माझ्या गुरुचं नाव घेतल्याशिवाय मला शक्य नाही काहीच संपवणं. सो हे उत्तर देते मी. पण सध्या तालयोगी पंडित सुरेश तळवलकरांकडे गेली 14 वर्ष झाली, आता 14 वर्ष शिकते. आणि सतत सत्याची जाणीव करून देतो आणि सतत तुम्हाला अनकम्फर्टेबल करतो तो गुरु. असा गुरु मला लाभला. ते मला अजिबात कम्फर्टेबल होऊ देत नाहीत. शासनाचा पुरस्कार मला मिळाला, त्यांचा मला आपणून फोन आला की अभिनंदन, तुला शासनाचा पुरस्कार मिळाला, लवकर मिळालाय. तर तुझं मनापासून अभिनंदन, पण उद्यापासून 4 घंटा रियाज वाढव. मी म्हणलं हो, जरा मला पुरस्कार मिळाला तर नाही, 4 घंटा रियाज वाढव. आत्ता तुझं वय आहे त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी वय रियाजाने कमी कर, असा सांगणारा माझा गुरु. परवाच त्यांनी एक अतिशय, तो गुरु असा असतो की तुम्ही स्थिरावलात की तुमची मान वळवतो आणि म्हणतो ते शिखर चढायचंय. स्थिरावला की म्हणजे साध्याचं जो साधन बनवतो असा गुरु मला मिळाला. आणि अगदी परवाच्या क्लासची गोष्ट सांगते मी, मुद्दामून इथे सांगते कारण खूप छान ऐकणारी लोक आहेत, तुम्हाला नक्की ह्यातलं म्हणजे त्यातली मजा कळेल. की 2 गोष्टी सांगते. एकदा मी त्यांच्या समोर, एकदा मी एक गोष्ट मुलाखतीत खूप वेळा सांगितली की मी नाचत असताना माझ्या मते माझं बरोबर चाललं होतं आणि ते की मला शेवटी झालं की अरे काय होतंय. सो मी त्यांना म्हटलं गुरुजी काय होतंय, नाही होतंय का बरोबर. नाही बरोबर आहे. मग काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं मना त्यांना विचारायची प्राज्ञाच नाही माझी. पण म्हटलं काय होतंय, तर मला म्हणले बरोबर येतेस तू, पण आलीस की त्या क्षणाशी प्रामाणिक नाहीयेस. ज्या क्षणी तू लयीत येतेस त्या क्षणी तुला अहंकार चढतोय आणि पैशानी लय वाढते. आणि मग तुला जाणीव होते की अरे लय वाढली की परत तू येतेस. हा बदल अतिशय क्षणाच्याही सूक्ष्मतेतला आहे, पण मला कळतोय ना तो. असं सांगणारा माझा गुरु. परवा मी त्यांना एक, ते मला शिकवत होते, ते म्हणले की वरच्या स्वराला हात नाही, या वरच्या हातातनं वरचा स्वर दिसू देत, खाली हात पाय असा मार की खालचा स्वर लागला पाहिजे, इथे पाय असा मार की वरचा स्वर. पाय मारल्यावर तेच ऐकायला येतं ढप, काय वरचा कुठला आणि खालचा कुठला काही ऐकू येत नाही. मी खूप वेळ मारते, म्हणलं हे काय होतंय आपलं. मी त्यांना विचारलं की गुरुजी नाही येते हो मला, पायातनं कसा स्वर बदलणार. म्हटलं नाहीच मारू शकत तू, नाहीच बदलू शकत. पण लय आणि सूर याला दृश्य रूप देतं ते नृत्य. सो तुझं नृत्य असं व्हायला पाहिजे, अशी हात व्हायला पाहिजे की तो वरचा सूर आहे लोकांना कळलं पाहिजे.
असे माझे एक 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 उपप्रश्न ह्याच्यामध्ये आता गुरुजींचा उल्लेख तुम्ही केलात या अनुषंगानं इतकं या स्टेजला आल्यानंतर एवढं काम झाल्यानंतर अनेक शिष्य घडवल्यानंतर सुद्धा निरंतर शिक्षणाची भावना अजूनही मनामध्ये तुमच्या असणं आणि गुरुजींकडे ती तालीम घेणं हा एक महत्वाचा प्रकार. याचा उपप्रश्न पुन्हा असा आहे की मग पुढची पिढी घडवताना गुरु म्हणून शिकवताना वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव तो मला एक पिढीतला बदल तुम्ही पाहिलेला आहे. म्हणजे साधनेपासून सुरू झालेल्या तुमच्या पिढीचा प्रवास हा कदाचित पुढच्या पिढीतल्या पालकांच्या वेगळ्या असणाऱ्या अपेक्षा, त्यांच्या समोर असणारं मोहजाल, रिअल नसणारं रियालिटी शोचं सगळं अवास्तवी वास्तव, हे सगळं त्यांच्या समोर असताना या पुढच्या पिढीकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत गुरु म्हणून? म्हणजे मी पालक पुन्हा एकदा हा जेव्हा प्रश्न नम्रपणे म्हणजे तुम्हाला सांगते. ह्या प्रश्न आला असेल म्हणजे की किती महिन्यात माझं मूल नाचायला लागेल, त्यांना लगेच माझं बरोबर उत्तर आहे? असतं कधीच नाही. हा. नाही, मी सांगू का, माझं बहुतेक सर्कल म्हणजे माझी प्रदक्षिणा बहुतेक पाऊणवर आली आहे असं मला वाटतं. म्हणजे क्लासची प्रदक्षिणा, साधक म्हणून ती कधीच संपत नाही, पण क्लासची. असं सांगते की सुरुवातीला माझ्याविषयी प्रेम आणि ओळखीच्याच लोकांनी क्लासमध्ये टाकलं आणि सोसायटीच्या लोक, सोनिया छान नाचते छान नाचते, मग मी छान नाचते हा त्याचा बेस होता शिकायला माझ्याकडे पाठवण्याचा. तर त्याच्यामध्ये खूप इनोसन्स होता माझा पण. मी पण इनोसंट शिक्षिका होते आणि ते पण इनोसंट पालक होते. त्यांनी असंच प्रचंड विश्वास ठेवला, त्यामुळे ते अतिशय प्युअर आणि ऑर्गॅनिक होतं. मग त्याच्यानंतर आपोआप हा प्रवास सोनिया उद्धट झाली असा झाला, कसा काय कोणास ठाऊक. पण त्यांच्या मते म्हणजे पालकांच्या मते की खूप चिडते, खूप असं करते तसं करते आणि काय अनंत गोष्टी, म्हणजे त्या तक्रारी. अगेन मी कोणालाच कधीच म्हणजे ओच नाही दिली कशालाच. मी माझं काम करत राहिले, कारण मला 100% माहितीये की मी जेव्हा एखाद्या मुलीला ओरडते तेव्हा माझं तिच्याशी पर्सनल काहीच नाहीये. तिला नाच यावा आणि नाच यावा इतका फक्त शुद्ध हेतू आहे. एखादा माणूस बंदूक रोखतो आणि मारतो गोळी, त्या मारणाऱ्याला किती धाडस लागतं याची कल्पना नाहीये. ती बंदूक खूप वाईटपणा घ्यायला खूप धाडस लागतंच म्हणजे. आणि मग तिकडनं करत करत तरी मी टिकूनच. बरेच लोक तुम्ही शिकवता अजून? हो आहेत, चालू आहेत माझे क्लासेस अजून. अच्छा, तो आहे चालू अजून क्लास? एकदा तर गिरगावात मलाच विचारलं एका बाईनी, सोनिया परजुरेंचा क्लास आहे ना? हो. कशा शिकवतात? असा चेहरा. म्हटलं फालतू. हो ना? म्हटलं हो, अतिशय फालतू. मग आम्ही जाऊ का? हो म्हटलं जा तुम्ही. त्याच्यात ती बाई एवढी हुशार, तेवढ्या तिने मला विचारलं तुम्ही काय इकडे आला होता? म्हटलं मी ते लायब्ररीत पुस्तक चेंज करायला आले. कारण ही आत्ता असे विचार हिला सुधारात माझे 10 वर्ष जातील पुढची, मला इंटरेस्टच नाही. सो असं करत करत काम मी करतच राहिले. पण तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारलात ना, आत्ताची पिढी, मला गेल्या 5-6 वर्षात अतिशय उत्तम पालक मिळालेत. ते पालक थातूरमातूर काहीतरी चौकशीमध्ये गुगलवर वाचून वगैरे येत नाहीत. त्यांना खरंच नो नॉनसेन्स पिढी आहे. त्यांना खरंच काही गोष्टी माहिती आहेत आणि ज्यांना खरंच माझ्याकडे पाठवायचे तेच लोक येतात आता. त्यामुळे मला ह्या प्रश्नांची उत्तरं नाही द्यायला लागत की असं का तसं का. मला एका बाईने विचारलं, तुम्ही ना डान्स क्लास घेताय ना, तुम्ही गणपतीच्या गाण्यापासून शिकवलं पाहिजे. तर म्हटलं शाळेत तुम्ही शिकलात का काय प्रणम्य श्रीसादेवम शिकलात पहिले? म्हटलं ते हे उत्तर तुमच्या प्रश्नाचं. काहीही लोक सांगतात. आणि एक तर 1.5 वर्षाची मुलगी हातात घेऊन आली, ती म्हणली ही ऑलरेडी स्टार आहे. 1.5 वर्षाची मुलगी. मी म्हटलं मग मीच येते तुमच्याकडे शिकायला, कारण ती ऑलरेडी स्टार आहे. असं भयंकर चमत्कारिक लोक मला खूप वर्ष भेटली आहेत. पण ताई तुम्ही ज्ञानेश्वर शिकवलात म्हणून मला काही संस्कारच करावे नाही लागले, तिला आपोआप कळतंय असे म्हणणारे पालक पण आहेत. आणि मी त्या पालकांकडे बघते, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि पुन्हा एकदा विनम्रपणे की मी अजून गुरुपदाला नाही पोचले. आमच्या गुरु म्हणजे सांगतात की गुरुपदाला तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकता का? काहीही विचारलं तरी त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. मला नाही येत, मला शिकायचंय अजून, त्यामुळे मी शिकवते. मगाशी ऑर्गॅनिक कलाकार असा एक उल्लेख तुम्ही केलात, तसे ऑर्गॅनिक संगीतकार म्हणजे श्रीनिवास खळे. मग असा माझा प्रश्न,
त्यांची जन्मशताब्दी आपण सध्या साजरी करतोय, तर त्यांच्या गाण्यांवर जो प्रयोग तुम्ही केलात तो प्रयोग आणि त्यांची मिळालेली दाद, कारण कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आल्यानंतर हा खूप छान अनुभव, कारण तुमचा ठाणेकरांना सांगण्यासारखं आहे की माझी पहिली भेट खळे काकांची ठाण्यातच झाली. कारण ते पी सावळारामांकडे आले होते त्यांना भेटायला, आणि माझं आणि अतुलचं लग्न ठरलं होतं जस्ट, आणि आम्ही सोसायटीतनं फिरत चाललो होतो आणि त्या सहकार कॉलनीमधनं ते सहकार कॉलनीमधनं ते बाहेर आले, आणि मला आठवतं सिल्कचा लाईट पिंक कलरचा कुर्ता आणि लाईट पिंक कलरची खाली सिल्कचीच लुंगी, आय स्टील रिमेंबर. आणि अतिशय देखणे खळे काका दिसत होते, आणि अतुलनी ते म्हणलं, अरे अतुल, अतिशय अतुलवर प्रेम, अरे अतुल. आता अतुल म्हणला, खळे काका सोनिया माझी होणारी बायको. हो का, अरे. खिशातनं लगेच मला 2,000 लगेच, नांदा सौख्य भरे, असं त्याने आम्हाला आशीर्वाद दिला. आणि खरंच काही गोष्टी मला परचुऱ्यांकडे आल्यानंतर कळल्या, खळे काका कोण, गदिमा कोण. आणि मी अशी फक्त हो का. आणि आमच्याकडे असं सहज जाता जाता, ते कुठलं रे अतुल पद ह्याच्यातलं की तो गाऊन दाखवतोय, असे या पद्धतीचं परचुऱ्यांकडे वातावरण. आणि आमच्याकडे आमच्याकडे वेगळं वातावरण, कारण फिजिक्स आज बघितलात का शुक्र, की आम्ही ओट्यातून शुक्र बघतोय, एवढं खगोलशास्त्रज्ञ वगैरे, असं एवढा फरक आमच्यात. सो तर त्यामुळे ते अतिशय प्रेमळ. मग आमची सखील झाल्यानंतर आम्ही तिला काही दिवस, सखीलला आम्ही लहानपणापासून गीत रामायण खळे काकांची गाणी, तर सखील निज माझ्या नंदलाला चांगलं म्हणायची, 3-3.5 वर्षाची होती. मग आम्ही त्यांना खळे काकांकडे घेऊन गेलो, म्हणलं खळे काका, हो थांब थांब, मी हार्मोनियम काढला, त्यांनी सूर दिला, म्हण बाळा. असं मला तेच वाटतं की लगेच फोटो काढायचा, व्हिडिओ करायचा, सेल्फी वगैरे असं काहीच नाही, पण मनात एवढी दाट आहे ना आठवण, अप्रतिम. आणि त्यांनी ते वगैरे गाणं बिणं, मग ते सगळ्या आम्ही खूप वेळा जायचो त्यांच्याकडे. मग मी त्यांना एकदा कार्यक्रमाला बोलवलं, म्हटलं खळे काका मी अभंग तुकयाचे कोरिओग्राफ करते. हो, अभंग तुकयाचे, हो याल का, हो हो. आणि ते बघायला आले आणि म्हणले, अगो काय सुंदर केलंयस तू, तुला कशी का सुचली ही कल्पना. म्हणलं, अहो काय मला काय सुचली कल्पना, किती सुंदर गाणी आहेत, पुढच्या वेळेस आपण एकत्र करूया हे. ह्याच्यापेक्षा काय आशीर्वाद पाहिजे. मी सांगतो कोणाला घे गायक, मी ते सगळं करतो, तू नाचाचं बघ. म्हटलं हो नक्की करूया. असा त्यांचा आशीर्वाद, तू कर हे त्यांनी मला म्हंटल, की तू हे काय केलंस करू नकोस असं नाही म्हणले, म्हणजे आशीर्वादच होता तो. आणि मग ती सगळी गाणी, आणि पहिलीच भेट झाली, व्हिज्युअल्स आहेत हो ती सगळी. पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची, जादू, आणि तो जादू अशी त्यांना काय ठेका वापरलाय, केवढं लयदार आणि नृत्यमय त्यांची ती गाणी आहेत. आणि मग मी यावेळेस असं ठरवलं की याच्यावर नृत्य 100% होत नाहीत, अशीच गाणी करायची. की काय काय दिसू शकतं आणि काय मला मला सारखं दिसतं, कारण ते कधीतरी दाखवावं असं वाटतं. आणि मग हा असा कार्यक्रम आल्यानंतर ती मी संधी ग्रॅबच केली, आणि मग मी ते केलं. आणि आमचे गुरुजी असं म्हणतात, म्हणजे सुरेश दादा, की बंदिश आपली करून बाहेर काढता आली पाहिजे. तो धा धा तक तुंगा धागे घेता धा धिंता, आता समजा धा धा तक तुंगा धागे घेता धा धिंता धेता करता, ही तुमची झाली, म्हणजे तबल्या वाजवणाऱ्याची झाली, पखवाजाची झाली. पण धा धा तक तुंगा धागे घेता धा धिंता धेता कडधा तक तुंगा तके टका दादा धा 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 धा, ही तुमची होऊन जाईल. मला आता अशी म्हणावीशी वाटली म्हणून मी अशी म्हटली. ते माझ्या डोक्यात होतं. म्हणून हेची दान देगा देवा जी भैरवी आहे, त्याच्यामध्ये गुरुजींच्या बंदिशी मी हेची दान देगा देवा तुझा विसरण. काय आहे की आमच्या या बंदिशी आणि त्या बंदिशीमध्ये रमणं हा पण एक प्रकारचा गजरच आहे. मग हा गजर आणि त्या संगीतातला गजर, असं काहीतरी कल्पना होती. क्या बात आहे.
या टप्प्यावर आल्यानंतर म्हणजे हा प्रयोग पाहून खळे काकांनी त्यांच्याच गाण्यातल्या एका शब्दाने तुम्हाला दाद निश्चित दिली असेल. तो शब्द म्हणजे अंतर्यामी सूर गवसला. आता हेची दानं देवादेवापर्यंत आलो आणि काय योगायोग असतो पहा, की ज्ञानेश्वरांचं एक वचन मगाशी सुद्धा तुम्ही सांगितलं, की ये हृदयीचे ते हृदय घातले. खरं आहे ते. कलाचं सादरीकरण हेच आहे. पण या प्रांगणात आल्यानंतर साक्षात माऊलींचं आत्ता दर्शन घेतल्यानंतर मी नेहमी म्हणतो, की प्रत्येक वास्तू काहीतरी सांगत असते. तशी ही वास्तू आहे. कलाकाराला काहीतरी देऊन जाणारी, इथे येणाऱ्या प्रत्येकाला हवीविषयी वाटणारी आणि नंतर कायमची स्मरणात राहणारी अशी पवित्र वास्तू. इथे आल्यानंतर हे सगळं मराठे सरांकडनं कार्य संपूर्ण जाणून घेतल्यानंतर जी इच्छा, जी भावना ताईंनी व्यक्त केली ती तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि त्या टप्प्यावर मी मुद्दाम सांगणार याचं कारण असं, की कलाकाराला त्या वास्तूमध्ये आल्यानंतर ते वाईब्स येणं जे आपण म्हणतो ते कसे येऊ शकतात, की माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर, ते साक्षात रूप पाहिल्यानंतर त्यांनी जे वाक्य म्हटलं ते महत्वाचं होतं, की यानंतर या प्रांगणामध्ये समग्र ज्ञानेश्वर दर्शन हा नृत्यात्मक जो माझा त्यांचा जो कार्यक्रम आहे तो आपण इथे निश्चित करूया. त्यामुळे निश्चित त्या कार्यक्रमाची वाट आता बघूया. आणि कार्यक्रमाच्या या वाटेवर आल्यानंतर पुन्हा एकदा या संपन्नतेकडे येतोय. नृत्याचा तुमचा सुरू झालेला प्रवास हा साधनेकडेच आहे. पुन्हा साधनेतून सुरू झालेला प्रवास मुळात साधनेतून सुरू झाल्यामुळे तो साधनेकडेच जाऊ शकतो. या तत्वावर ठाम विश्वास असणाऱ्या तुम्ही, तुमची नृत्यकला, तुमचा लौकिक हा असाच यापुढे उत्तरोत्तर वाढत राहो, ही सगळ्यांतर्फे तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान मुलाखत घेतली. हॅलो. गप्पांचा या कार्यक्रमाचा 40वा हा भाग आपण आताच संपन्न केला. आता तुम्हाला समजलं असेल की ही वाटचाल आपली सुरू झाली आहे ती 50व्या आपल्या एपिसोडच्या दिशेनं. ते उत्तम कलाकार, उत्तम पाहुणे आपल्या समवेत याही काळात येत राहतील. तेव्हा जरूर जोडलेले राहा गप्पांच्या टीम बरोबर. धन्यवाद.